आता मी टिप्स वाचत आहे, मराठी स्वयंपाकघरातील किचन टिप्स. कामे सोपे आणि सुटसुटीत करण्यासाठी खालील टिप्स उपयुक्त ठरतील. या टिप्समुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि अन्नाची चव पण वाढेल. स्वयंपाक आणि चवीसाठी टिप्स: कुरकुरीत पुरीचे पीठ मळताना त्यात 1 चमचा किंवा तूप आणि थोडेसे बेसन घासल्यात पुऱ्या खुसखुशीत होतात. दही न फाटण्यासाठी भाजीमध्ये दही घालायचे असल्यास भाजी शिजल्यावर गॅस बंद करून किंवा बारीक करून दही घालावे आणि सतत ढवळावे, यामुळे दही फाटत नाही. डाळ भात करण्यासाठी पांढरा शुभ्र होण्यासाठी तांदूळ शिजवताना त्यात काही थेंब रस लिंबाचा घालावा. त्यात भाजी रस्सा दाटसर आणि चविष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट, सुके खोबरे आणि तीळ याची पेस्ट करावी. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा काही वेळ थोडासा भिजवून ठेवावा. आणि साठवणूक आणि स्वच्छताचे टिप: भाजीपाला चिरल्यानंतर धुतल्यास त्यातली पोषण जातात निघून. तर मसाले ताजे राहण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवावी. फ्रीजमधील वास निघून जाण्यासाठी अर्धे लिंबू किंवा बेकिंग सोडा 1 लहान वाटीमध्ये ठेवून द्यावा. केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांची देठे प्लास्टिक फिल्मने गुंडाळून ठेवावीत. इतर गोष्टी टिप्स: स्वच्छता: किचनचा ओटा स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये थोडे मीठ मिसळावे, त्यामुळे किडे मुंगे कीटक येत नाही. वासावर उपाय: हाताला किंवा मसाल्याला भांड्याला कांद्याचा वास येत असल्यास यावर लिंबू चोळावे. डोसा, इडली किंवा खुसखुशीत होण्यासाठी डाळीसोबत थोडे पोहे भिजत घालावे. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचे स्वयंपाकघर अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ ठेवू शकता. आता उन्हाळा आलाय तर कैरीचं पण घरामध्ये तुमचा आमसूल, असे काही आमसूल तुम्ही साखर उकळून त्यात पाणी आपण सरबत करू शकता. उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागते आणि डोक्यावर ऊन असतं, मेंदूमध्ये जातं ते ऊन, त्यामध्ये थंड पाणी लावायचं. खूप अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे आपण टीप वाचत जावा. तुपामध्ये सगळं आपल्याला कळतं. डालडा तूप कधी वापरूच नका, भले तेलात केलं तरी चालेल, पण डालडा तूप वापरू नका. स्वयंपाकघरातील कामे अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी येथे काही खास टिप्स नवीन दिलेल्या आहेत. 1 मऊ आणि टम फुगलेली चपाती पीठ मळताना त्यामध्ये साध्या पाण्याऐवजी कोमट दूध किंवा थोडं कोमट पाणी, 1 चमचा तेल वापरले. पीठ मळल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावे, यामुळे चपात्या बराच वेळा मऊ राहतात. आले लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये थोडं लसूण पेस्ट तयार करताना त्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तेल गरम टाकायचं. त्यामुळे काय होतं, पेस्टचा रंग बदलत नाही आणि ती महिनाभर फ्रीजमध्ये टिकते. कुरकुरीत भजी किंवा वडे: भजीचं पीठ भिजवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि कुरकुरीत गरम तेलाचे मोहन घालावे, त्यामुळे भजी कमी तेल शोषतं आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी लिंब कापण्यापूर्वी ते जरा हाताने ओट्यावरती दाबून गोल फिरवावे किंवा गरम पाण्यात 2 मिनिटे बुडवून ठेवावे. असे केल्याने लिंबाचा रस दुप्पट निघतो. डाळीला कीड लागू नये म्हणून, साठवणीच्या डाळींना कीड लागू नये म्हणून त्यांना थोडं मोहरीचं तेल लावून ठेवायचं किंवा डब्यात 4-5 लवंगा ठेवायचं. तमालपत्र टाकावे. दूध उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये काय करायचं, दूध तापवताना पातेल्याच्या कडेला थोडे तूप किंवा तेल लावायचे किंवा पातेल्याला वर 1 लाकडी उलथनं ठेवायचं, आडवे ठेवायचे, त्यामुळे दूध ओतू जात नाही. मिक्सरचे पाते धारदार करण्यासाठी मिक्सरचे पाते बोथट झाले असल्यास महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाड मीठ घालून ते 1 ते 2 मिनिटं फिरवावे, त्यामुळे पाते पुन्हा धारदार होतात. भरपूर काही अशा टिप्स आहेत ते मी स्वतः अनुभवलेल्या आहे आणि खूप अशा टिप्स आहेत या तुम्हाला माहिती नाही आहे. मी कसे गॅस आपण रोज सकाळी पुसतो, रोज स्वयंपाक झाल्यानंतर त्याचा फायदा एक आहे की घरात झुरळ होत नाही. आणि पिण्याची जी भांडी असतात ती भांडे पाणी भरताना त्यामध्ये रोज घासून भरली पाहिजे, त्यामुळे खाली बसलेले जे बारीक केली असतात जंतू त्यामुळे आजार वाढू शकतात, त्यामध्ये तुम्ही रोज घासून भरावी. आणि माठ रोजच्या रोज जर गार पाणी होत नसेल त्यासाठी तुम्ही तो मिठाने थोडा घासला तर त्याचे बारीक छिद्र असतात ते मोकळे होतात, त्यामुळे सहज पाणी गार होते. आणि आता बाहेरनं फळं आणले तर ती
अर्धा ते 1 तास तुम्ही सोडा असतो खायचा त्यामध्ये भिजून ठेवायचे. अर्ध्या तासाने ती फळे काढायची आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवायची. नंतर खायला सुरुवात करायची. त्यामुळे काय होतं, केमिकल जे असतं ते केमिकल निघून जातं. आजकाल फळांवर केमिकल मारलेलं असतं आणि ते केमिकल निघून जावं. थोडं मीठ पण टाकायचं आणि मीठ आणि खायचा सोडा टाकला तर ती फळं आहे ना सगळे केमिकल निघून जातं. असंच तुम्ही करा. नेहमी आपल्या मुलांना डब्याला, लहान असतील तर त्यांच्या डब्याला असं खात नसेल तर वेगवेगळे पदार्थ करून खायला घाला. म्हणजे बाहेरचं काही देऊ नका. बाहेरच्या पदार्थांनी काय होतं, शरीराचे पार्ट असतात, किडनी वगैरे, लिव्हर, हे सगळे पार्ट असतात शरीरातले, त्याला काहीच पोषण मिळत नाही. त्यामुळे बाहेरचं काही देऊ नका. वेगवेगळे पदार्थ करून मुलांना द्या म्हणजे जेणेकरून ते खातील. पिझ्झा, बर्गर वगैरे देऊ नका तुम्ही. त्याच्याने शरीराला पोषण मिळाले नाही तर शरीराचे सगळे पार्ट खराब होऊ शकतात आणि लहान मुलांचं वाढतं वय असतं. त्यामुळे तुम्ही जरा जपूनच. आणि घरातल्या चादरी, सतरंज्या असतात छोट्या छोट्या, ते 2 दिवसाला पाण्यातून काढले पाहिजे. तर ढेकणं वगैरे काहीच होत नाही आणि मच्छर वगैरे होत नाही. आणि शक्यतो 10 रुपयाला पुढे मिळतील वासाचे, म्हणजे कम्फर्ट 10 रुपयाचं ते पुळीने ते पाण्यात टाकून अंथरुणाला वास येतो. त्यामुळे काय होतं, जे मस्त राहतात आणि ते येत नाही, झुरळ होत नाही आणि पण ढेकून वगैरे वासाने निघून मरून जातात. रोजच्या घामाचे कपडे ते पाण्यातून काढायचे. त्यामुळे काय होतं, शरीराला रेश येत नाही आणि घाण वासाने उलटी पण होत नाही असं होतं. आणि चहा पण तूप उकळलेला पिऊ नका तुम्ही. त्यामध्ये काय होतं, विष तयार होतं आणि निकोटीन असते चहामध्ये. त्यामुळे काय होतं, खूप गोष्टी अशा असतात की आपल्याला भाजी कशी करायची, पातळ झाली की खारट झाली की कसा मसाला करायचा, तसे ते टिप्स म्हणून तुम्ही, आपल्याला कळतं ते टिप्स तुम्ही वाचत जावा. या टिप्समध्ये मी जेवढे काही चुका आपल्या होतात आपलं ते सांगत असते. कारण या गोष्टी बारीक बारीक असतात, ते कोणीच सांगत नाही आपल्याला. आणि रेसिपी वगैरे दाखवतात ते सुद्धा आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आपल्या चुका होतात आणि आपल्याला हा न चुका झाल्यानंतर वस्तूची खराबी होते. म्हणूनच वस्तूची खराबी होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते तुम्ही पाहिलं तर सहज तुम्ही ते करू शकता व्यवस्थित. आणि लहान मुलांना काहीतरी असं कुरकुरीत घरात खाण्यासाठी करून द्यायचे. चकली, बिस्किट, छोटे शंकरपाळे जे तुम्ही घरातल्यासाठी मुलांना खायला करून देऊ शकता. आणि